माझे नाव अंजली आहे. रवी आणि मी 1 वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले. लग्नाला आमचे काही खास मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते. रवीलाही तेच हवे होते. लग्न शॉर्ट आणि सिंपल व्हावे अशी त्याची इच्छा होती. आम्ही इथे पुण्यात राहतो, तर रवीचे आई-वडील गावीच असतात. रवी त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे. रवी फारसा कधी गावी जात नाही. जेव्हा कधी त्याच्या आईबाबांना आम्हाला भेटायचे असते, तेव्हा ते इथे पुण्यातच येतात. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडून हाऊसवाईफ बनले. आता घराकडे पूर्ण लक्ष देत आहे. आम्ही नुकतेच येथे एक छोटेसे घर देखील घेतले आहे. आमचे घर रस्त्याच्या कडेला आहे. खिडक्यांमधून रस्ता दिसतो. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो. रवीच्या ऑफिसची वेळ सकाळी 9 आहे, त्यामुळे मी त्याला सकाळी लवकर ऑफिसचा टिफिन बनवून देत असते. सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा आता माझा नेहमीचा छंद झालेला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण 30 वयाची एक मुलगी असते. रस्त्यापलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहत बसते. पहिल्यांदा मला वाटले की उभी असेल कुणाची तरी वाट बघत, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण परत तेच होऊ लागले. मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे. कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्याचे घर समजत असेल. मी रवीला सांगायला गेले तर तो झोपला होता. मग मी त्याला न उठवता मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीला जाऊन बोलले. तिला विचारले, ताई कोण तुम्ही? तुम्हाला काही मदत हवी आहे का? तुम्ही आमच्या घराकडे पाहून कुणाला शोधत आहात? यावर ती घाबरून म्हणाली, रवी इथेच राहतो का? मी म्हणाले, हो, पण तुम्हाला कसे माहीत? तुम्ही त्याला ओळखता का? हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईत तिथून निघून गेली. पण मागे देखील वळून न बघता ती तिथून निघून गेली. मी घरी परत आल्यावर रवी जागा झाला होता. मी कुठे गेले होते असे त्याने विचारले. मी त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून रवीचा चेहरा फिका पडला. मी त्याला हेही सांगितले की तिलाही तुझे नाव माहीत आहे. कोण होती रे ती रवी? तुला कशी ओळखते? हे ऐकून रवीला राग आला. तो म्हणाला, अगं वेडी आहेस का? तुम्हाला कसं माहीत असेल? पण रवीच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले. पण ह्या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला. परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा रवी आधीच उठून मला न सांगताच कुठेतरी बाहेर गेला होता. किचनमध्ये गेल्यावर बघितले तर रवीने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती. कशाला लावली रवीने ही खिडकी असा विचार करत खूप प्रयत्न करून किचनची खिडकी खोलली. खिडकी उघडली तशी आपसुकच माझी नजर खाली रस्त्यावर गेली. रस्त्यापलीकडे रवीला त्या कालच्याच मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले. तो त्या मुलीवर रागवत होता आणि तिच्याशी ओरडून बोलत होता. ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती. पण रवीने रागावत तिला बोट दाखवून निघून जायला सांगितले. काय चालले होते ते मला समजत नव्हते. शेवटी वैतागून मी खिडकी बंद केली. थोड्या वेळाने रवी घरी आला. मी त्याला विचारले, कुठे गेला होतास रवी? हे काय, खालीच गेलो होतो ब्रेड आणायला. हातातील ब्रेडचा पुडा टेबलावर ठेवत रवी म्हणाला. जणू काही झालेच नाही असे रवी वागत होता. त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितला नाही. मीही त्याला काही बोलले नाही. पण आता माझ्या मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले आणि ते साहजिकच होतं. रवी माझ्यापासून काय लपवत आहे? रवीशी लग्न करण्यात माझी काही चूक तर नाही झाली ना? कोण होती ती मुलगी? रवीची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल? रवीने फसवले आहे का तिला? कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता, पण आता तिची दया येऊ लागली. मला सकाळच्या प्रकाराबद्दल रवीला जाब विचारावंसं वाटलं, पण तो खोटं बोलणार हेही मला माहीत होतं. या सगळ्याचा विचार करता करता माझी तब्येत ढासळली. संध्याकाळपर्यंत मला सण करून ताप आली. संध्याकाळी रवी घरी आल्यावर तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले, पण मी ते घेतले नाही. मला रवीची कुठलीच गोष्ट आता ऐकावीशी वाटत नव्हती. रवीने मला पटकन गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे गेल्यावर मी शुद्धीवर आले. डॉक्टरांनी मला ॲडमिट करण्याची गरज नाही असे सांगून औषध दिले होते. रवी औषध आणायला केमिस्टरकडे गेला होता. मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते. त्याचवेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली. तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. तिला वैतागून विचारले, कोण आहेस तू, जिने गेल्या 2-3 दिवसात माझ्या आयुष्यात अशी प्रचंड उलथापालथ निर्माण केली आहे? सकाळी तू रवीशी काय बोलत होतीस? तुझा आणि त्याचा काय संबंध? मग त्या मुलीने मला तिची आणि रवीची पूर्ण हकीकत सांगितली. मला तो ऐकून धक्काच बसला. माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले. संध्याकाळी रवी घरी आला असता आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपापला. तिच्या अंगावर ओरडला, रेवा तू इथे कशी? चालती हो आधी. तुला सांगितले होते ना अंजलीपासून दूर राहा म्हणून, तरी तू आलीसच का इथे? मी रवीला म्हणाले, रवी एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच बसला. मी म्हणाले, हो रवी, मला सगळे माहीत पडले. मीच त्यांना इथं बोलवले. किती कठोर आहेस रे तू, तुला लाज वाटायला पाहिजे. मला जर माहीत असते तू आधी अगोदर असा आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. 2 वर्षापूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून रवी आणि त्याच्या आईबाबांनी रेवाशी सगळे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे तर मला देखील तिच्याबद्दल काही सांगितले नव्हते.
तिने मला सगळी हकीकत सांगितली हॉस्पिटलमध्ये. आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी त्यांना 5 लाखांची गरज होती. म्हणून मी रवीला मदतीसाठी भेटली होती. पण रवीने तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून हाकलून दिले. रेवाताईची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले. मी रात्रीच 5 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घरी बोलावले. मी रवीला म्हणाले, इतका कसा निर्दयी रे तू? तुला बहिणीची पण माया नाही आली तर इतका कसा निर्दयी झाला आहेस तू? असं बोलत बोलत रवीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तुझ्यात माणुसकी शिल्लकच राहिली नाही. मला अगोदर माहीत असते तर तू इतका कठोर आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. तर तेव्हा ते ऐकून रवी ढसाढसा रडू लागला. रडत तो म्हणाला, रेवाताई मला माफ कर, मी तुझ्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे. एके दिवशी तू कुणालाही काही न सांगता घरातून पळून गेलीस. अगं तुझे प्रेम होते तर आम्हाला कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते. पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात झाल्यासारखं वाटले. गावात आपल्या कुटुंबियाची खूप बदनामी झाली गं. म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस. पण आता झाले गेले गंगेला मिळाले. मला एकदा माफ करून बघ. मी आईबाबांना पण समजावेन. ही वेळ परत येणार नाही. आमचेही चुकलेच. रवीला रडताना पाहून रेवाताई देखील रडू लागली. मग रवी स्वतःच रेवाताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने आईबाबांनाही फोन करून पुण्यात बोलावले घेतले. त्यांना समजावले. दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. आता रेवाताईच्या पतींची प्रकृती चांगली आहे. देवाकृपेने आमचे सगळ्यांचे आयुष्य आता सुखी झाले आहे आणि रेवाताई आणि त्यांचे पती सुरळीत आहेत आणि त्यांचा संसारही सुरळीत चालू आहे.